महत्वाची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चक्रानुक्रमे आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। सुप्रीम कोर्टानं प्रकरण ऐकण्यास नकार दिलेला आहे। उच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या याचिकाकर्त्यांना कोर्टाच्या सूचना आहे। 2000 किलोमीटर लांब सुप्रीम कोर्टात का आलात? कोर्टाचा हा याचिकाकर्त्यांना सवाल आहे। हायकोर्टामध्ये 50 याचिका दाखल आहेत म्हणून इकडे आलो, याचिकाकर्त्यांनी असं सांगितलं। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय थेट सुनावणी घेण्यासच नकार दिलेला आहे, का आलात हा सवाल उपस्थित करण्यात आला, नेमकं काय घडलंय कोर्टात? शेजल कोल्हापूरचे एक याचिकाकर्ते आहेत विकास दिंडे म्हणून, त्यांनी खरं तर ही याचिका सुप्रीममध्ये दाखल केलेली होती। त्यांनी ज्या पद्धतीनं कोल्हापूर कलेक्टरनी चक्रानुक्रमे आरक्षण काढलेलं आहे त्याला त्यांनी आव्हान दिलेलं होतं, पण कोर्टामध्ये हे आल्याच्या नंतर प्रकरण मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या समोर प्रकरण आलं आणि न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे प्रकरण आम्ही ऐकू शकत नाही। तुमच्याकडे महाराष्ट्रातील कोर्ट असतं, म्हणजे महाराष्ट्रातील अनेक हायकोर्ट आहेत, तुम्ही त्या ठिकाणी का गेले नाही, तुम्ही सुप्रीममध्ये का आले, असा सवाल याचिकाकर्त्यांना विचारल्याच्या नंतर याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की अनेक हायकोर्टामध्ये अनेक याचिका, म्हणजे त्यांनी आकडाही सांगितला 50 पिटिशन तिथं दाखल आहेत। कोर्टाने एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली शेजल्यावेळी, कोर्ट असं म्हणाला की कोल्हापूर हायकोर्टचं जे बेंच झालेलं आहे नवं, तिथं तरी याचिका नसतील ना, तर तिथेही 2 याचिका आहेत, असा सवाल असं उत्तर याचिकाकर्त्यांनी दिलं। कोर्टानं सांगितलं की तुमचे जे मत आहेत ते तुम्ही मुंबई हायकोर्टामध्ये मांडा, त्यामुळे ही याचिका ऐकण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मागच्या काही दिवसांपासून प्रलंबित झालेल्या होत्या। कोर्टाच्या निर्णयानुसार आता जानेवारीपर्यंत सुनावणी या निवडणुका होणार आहेत, पण असं असताना आव्हान दिलेलं होतं, ते आव्हान ऐकण्यास कोर्टानं नकार दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। धन्यवाद प्रमोद दिलेल्या अपडेट्ससाठी।